परळ वर्कशॉपच्या इथे आपण आता आलेलो आहे। गणेश गल्लीच्या इथे आपण आता आलेलो आहे। मुंबईच्या राजाचं जे डेकोरेशन असतं ना त्याचं काम इथे चालू आहे। आपण चाललोय लालबागच्या राजाच्या इथे, तिथली अपडेट आता आपण घेणार आहे। लालबागच्या राजाचा मंडप आहे ना, तिथे आता व्हिडिओग्राफी वगैरे बंद केलेली आहे। ज्या मैदानात ती लाईन गोल 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 फिरून आहे ना, तुम्हाला त्या पोकळी चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई, चिंचपोकळीची आई भवानी आणि चिंचपोकळीचा चिंतामणी, आणि कालच त्यांची ट्रॉली इकडनं गेली होती। चिंचपोकळीचा चिंतामणी आकार घेतोय। परत आलो आहे पेशवा आर्ट मध्ये, जो आपल्या सोबत आहे पेशवा आर्टचे मूर्तिकार, सुप्रसिद्ध मूर्तिकार। लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा एवढं काम झालं नव्हतं। पुट्ट्यापासून बनवलेलं आहे, कापड लावतात, म्हणजे एकदम इको फ्रेंडली मूर्ती। सुरू करूया। जय शिवराय मित्रांनो, कसं काय सर्व? तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपण आज अपडेट घेणार आहे परळ वर्कशॉप, परत आपला चिंचपोकळीचा चिंतामणीचा मंडप, लालबागचा मंडप आणि विजय खातू आर्ट्स, आणि अजून आजूबाजूला आपल्याला काय अपडेट असेल ती पण आम्ही तुम्हाला सांगू। तर आपण जास्त वेळ नको घेऊया आणि सुरू करूया गणपती बाप्पाचं नाव घेऊन। गणेश गल्लीच्या इथे आपण आता आलेलो आहे। हा पूर्ण लालबागचा एरिया आहे आणि गणेश गल्लीच्या इकडनं आपण आतमध्ये जातोय। आणि हा तुम्ही बघणार ना, केवढा मोठा मंडप इथे बांधलेला आहे। ही सरळ लाईन इकडनं जाते गणेश गल्लीच्या दर्शनाला, त्याला मुंबईचा राजा पण बोलतात। हा सरळ गेलो ना आपण त्या लेफ्ट साईडला आहे। आता आपण आतमध्ये बघूया त्यांचा मंडप वगैरे किती बांधून झाला आहे। मुंबईचा राजा गणेश गल्ली आपण इथे आलेलो आहे आणि समोरच बघणार ना, इथे मुंबईच्या राजाचं जे डेकोरेशन असतं ना त्याचं काम इथे चालू आहे। हा जो पूर्ण मैदान आहे ना, इथे खूप मोठा आणि मस्त इथे देखावे उभारले जातात आणि हे त्याचे सामान आहे सगळे इथे। हे सगळे आता समोर तिकडे एक सेट बनवून तो देखावा पूर्ण उभा करण्यात येणार आणि काम खूप जोरात चालू आहे इथे। आणि त्यासाठी तिथे गणपती बसतो, तर आपण ठिकाणा बघूया। काम चालू आहे आता इथे खूप जोरात आणि चिखल वगैरे हा सर्व एकदम क्लीन होऊन जाणार इकडे आणि चांगला एक सेटअप इथे उभारला जाणार। आणि समोर आता स्टेज उभारलेला आहे मुंबईच्या राजाचा, बघा पत्रे लावलेत समोर आणि आता काम चालू आहे। तर ही होती मुंबईच्या राजाची अपडेट। खूप लवकरच काम पूर्ण होईल आणि खूप लवकरच आपल्याला चांगला एक डेकोरेशनवाला मंडप बघायला भेटेल। गणेश गल्ली करून आपण चाललो आहे लालबागच्या राजाच्या इथे, तिथली अपडेट आता आपण घेणार आहे। आपण तिथे पोहोचूया आता। तर आता आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या इथे। लालबागमध्ये आता आपण आलेलो आहे आणि तुम्हाला जेव्हा पण दर्शन करायचं असतं ना, तेव्हा तुम्ही दर्शन करू शकतात वर्षाच्या 12 महिने। थोड्याच दिवसांनी आहे ना, आता इथे मोठे इकडे एक डेकोरेशन केलेले आहे, खूप मोठे इकडे तुम्हाला बॅनर वगैरे काय दिसतील। आणि इथे हा पूर्ण लाईनीने गर्दीने गजबजलेला हा तुम्हाला परिसर दिसणार आहे आणि खूप सारे भाविक इथे दर्शनाला येतात। तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। तर आता आपण आलो आहे ज्या मैदानात ती लाईन गोल 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 फिरून आहे ना, तुम्हाला त्या लालबागच्या राजाचा इथे घेऊन जाते। तर इथे खूप मोठा इथे मंडप बांधलेला आहे मस्त एकदम, की तिथे पावसापासून काही तुम्हाला त्रास नाही होणार आहे। काम चालू आहे, तिथे पंखे वगैरे लावले आहेत आणि मोठे हॉलिजन पण इथे लावलेले आहेत आणि तिथे ॲडजस्टमेंट पण लावले, म्हणजे कसं सफोकेशन नाही व्हायला पाहिजे। आणि इथे ही जी माती वगैरे दिसते ना, ही तुम्हाला पूर्ण क्लीन होऊन जाणार आणि त्याच्यावर एक लेअर येऊन जाणार लाकडाची आणि त्यावर तुम्ही मस्त एकदम चालत लालबागच्या राजाचं दर्शन ठिकाणा समोरून तुम्ही घेऊ शकतात। तर खूप फटाफट काम चालू आहे बघा। लालबागच्या राजाचा मंडप आहे ना, तिथे आता व्हिडिओग्राफी वगैरे बंद केलेली आहे। तिथे बाउन्सर वगैरे सिक्युरिटी वगैरे तिकडे लावलेली आहे, तर तिथे कोणालाच व्हिडिओ वगैरे काढून नाही देत आहे। तर आपण तुम्हाला बॅक साईड दाखवलं, तिथं तुम्ही मुखदर्शनाच्या लाईनीला या राजाच्या चरण स्पर्शासाठी तुम्ही तिथे जाऊ शकतात। तर आता आपण जाऊया चिंतामणीच्या इथे। चिंचपोकळीचा चिंतामणीच्या इथे आपण एंट्री केलेली आहे आणि आत्ताच 4-5 दिवस झाले इकडनं कोल्हापूरचा राजा इकडनं निघाला होता। बघा इकडे विठ्ठल सदन, इथे कांबळी सरांचं वर्कशॉप आहे समोरच आणि त्या समोरच आपल्याला दिसतंय चिंचपोकळीचा चिंतामणीचा मंडप। तर आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया काय अपडेट आहे।
आता आपण चिंचपोकळीला चिंतामणीच्या मंडपापाशी आहे आणि मंडप खूप मोठा मानलेला आहे इथे. समोर टेम्पो दिसताना त्यातून सामान येत आहे तिकडे डेकोरेशनचं. आणि पुढे बघूया आपण आता. चिंचपोकळी चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई स्थापना 1920 मध्ये झाली होती. आणि आता इथे टेम्पो वगैरे दिसताना त्यातून सामान येत आहे. मंडळाची माणसं पण इथे आहेत, कार्यकर्ते आहेत आणि ट्रक वगैरे इथे लागलेले आहेत. आणि सध्या अशी कंडिशन आहे इथे. चिंचपोकळीची आई भवानी आणि चिंचपोकळीचा चिंतामणी गेल्या वर्षीचे फोटो लावलेले आहेत. हा मंडप आणि कालच त्यांची ट्रॉली इकडनं गेली होती, सामान आहे इथे. तर आतापर्यंतची ही अपडेट एवढीच होती. तर आपण लवकरच चिंतामणीचे आपण आगमन पण बघणार आहे, दर्शन पण घेऊया. आणि आता आपण पुढे जाऊया. आता आपण आलो आहे श्री गजमुख आर्टच्या इथे. इकडनं कुंभारवाड्याचा सुका करता आणि रे रोडचा महाराजा आणि खूप सारे मोठे मोठे गणपती बाहेर पडतात. इकडनं आगमन असं आता हे बघा बाहेरूनच आपल्याला बघायला भेटणार आहे किती मोठ्या गणपती आहेत. आणि याचा मंडप पण केवढा मोठा आहे. आणि यांचे मला वाटतं आगमन काहीतरी 24 का 25 तारीखपासून आहे. आणि समोरच आहे ना तिकडे आपलं सर विजय खातू आर्ट्स आहे तिकडे. तर आपण आता तिकडे जाऊया. आपल्या समोरच आहे आता विजय खातू आर्ट्स. आणि आता आपण बघितला होता ना तो गजमुख आर्ट्स तिकडे होता आणि त्या जवळच आहे हा. आणि कालच इथे चिंचपोकळीच्या चिंतामणीची ट्रॉली इकडे आलेली आहे. तर आता हे बघा आतून बघूया आपल्याला काय बघायला भेटतं. तर आपण आतमधून बघितलं चिंचपोकळीच्या चिंतामणीची ट्रॉली तिथे आहे. आणि चिंचपोकळीचा चिंतामणी आकार घेतोय. तर आता आपण पुढे जाऊया. परळ वर्कशॉपच्या इथे आपण आता आलेलो आहे. आणि हा परळ वर्कशॉपचा इथे गेट आहे. आणि ज्याचे आगमन आहेत त्यांचे बोर्ड इथे लावलेले आहे. साकीनागाचा महाराजा मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती सिद्धेश दिघोळे बनवणार आहे. आणि आत्ताच आपण बघितलं होतं सुरतच्या गणपतीचं आगमन, ते आत्ताच झालं होतं. आणि आता आपण आतमध्ये बघूया. आता आपण परत आलो आहे पेशवा आर्टमध्ये, जो अंधेरीमध्ये आहे. आणि माझ्या मागे बघाल ना तुम्ही तर पेशवा आर्ट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि राजेश सरांना पण भेटूया आपण आणि किती काम झालंय ते पण बघूया. आपल्या सोबत आहे पेशवा आर्टचे मूर्तिकार, सुप्रसिद्ध मूर्तिकार. तर आपण त्यांना विचारूया की सर तुम्ही यावेळेला किती फूट मोठी मूर्ती बनवणार आहे? यावर्षी माझी 27 फुटाची बसलेली मूर्ती आहे. 27 फुटाची? अच्छा, ती समोरवाली. आणि रेकॉर्ड साठी गेलेली आहे. ओके, कागदी मूर्ती म्हणून. ओके, इको फ्रेंडली म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे गेट रेकॉर्ड साठी गेलेली आहे. अच्छा, तर आता आपलं जे वर्कशॉप आहे हे आपण आता अंधेरीमध्ये, तर सगळे हे आगमन आहे ते आपले परळ वर्कशॉप होणार का कुठून होणार? परळ वर्कशॉप मधून काही आगमन होणार आहे. एक 17-18 मूर्त्या परळ वर्कशॉप मधून होणार आहे. अच्छा, अर्ध्या मूर्त्या इथे अंधेरीवरून होणार आहे, अर्ध्या मूर्त्या पार्ल्यावरून होणार. अच्छा, तिन्ही कारखान्यातून आगमन. तर पहिलं आगमन कधी असणार आपलं? एक 22 तारखेला आमचं एक आगमन इकडचं अंधेरीच आहे. हा, 24 तारखेला पेशवाचं आगमन आहे. अच्छा, 30 तारखेपासून आमची आगमन चालू आहे. ओके, तर आपल्यासोबत होते राजेश मयेकर सर. त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद सर. आपण आहे पेशवा आर्टच्या आतमध्ये आणि ऑलमोस्ट मूर्त्या इथे कलर करून फिनिश करून झाले आहेत, फक्त कलर काम बाकी आहे. हे बघा, लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा एवढं काम झालं नव्हतं आणि आता आपल्याला काम झालेलं दिसतं. आणि ह्या सगळ्या मूर्त्या आता परळला जाणार आहेत आणि मग तिकडनं त्यांचे आगमन असणार. पुट्ट्यापासून बनवलेलं आहे. काय आपला बैल आहे ना, हा बैल आहे. आतमध्ये पुट्टे आहेत पण ह्याच्यावर आहे ना हे लोक कापड लावतात आहे, म्हणजे एकदम इको फ्रेंडली मूर्ती. ह्याच्यामुळे ना कोणाला त्रास आहे ना पर्यावरणाला पण त्रास नाही आहे. एकदम बेस्ट. हे बघा असं लावलं जातं इथे आणि ते लगेच चिपकतं पण. तर आपण आहे ना सगळं कव्हर करून झालेलं आहे
मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि जे काय तुम्ही सर्व बघितलं. तर आता सध्या तरी अशी अपडेट आहे, कुठे कुठे अलाउड आहे, कुठे कुठे अलाउड नाही आहे. तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला अशी अपडेट भेटत राहील. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गणपती बाप्पा मोरया.